झी 24 तास एक पाऊल पुढे। विचार रोकठोक या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आणि आता आपल्याबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य ॲडव्होकेट निर्मला सावंत प्रभावळकर आहेत आपल्याबरोबर। निर्मला ताई, काय सांगाल? महिला स्वच्छतागृहांची खरं म्हणजे खूप मोठी गरज आहे, एक मोठा विषय आहे हा। जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रिया घराबाहेर पडतायत तेव्हाच त्यांच्या जी मूलभूत सुविधा आहे हीच त्यांना मिळत नाहीये। काय वाटतं आपल्याला? निर्मिती गृह आहेत तीच मुळात मिळत नाहीयेत, किंबहुना ती व्यवस्था पुरेशी नाहीये। कदाचित निर्मलाताईंशी संपर्क तुटलेला आहे। आपण चर्चेकडे वळूया। सुप्रिया जी, काय सांगाल तुम्ही? आपण बोलत होतो मगाशी या चळवळीबद्दल, मुळात राईट टू पी ही जी चळवळ आहे ती कशी पुढे नेता येईल, हे कॅम्पेन कसं पुढे नेता येईल? आता ह्या मोहिमेला 2 वर्ष होत आली आहेत, म्हणजे 3 मे 2011 ते आजपर्यंत असं म्हणू शकतो। आणि 2 वर्षामध्ये जसं आपण सुरुवातीला पाहिलं की 129 शौचालयांचा सर्वे, त्यातून आपण नोंदवलेली निरीक्षणं, 16 रेल्वे स्टेशन्सवर केलेल्या सह्यांची मोहीम, त्यातून 50,000 सह्या आणि ह्या सर्वेचा अॅनालिटिक रिपोर्ट हा महापालिकेला सादर केलेला आहे। त्यानंतर हाती आलेत फक्त आश्वासनं आणि 75 लाखांची तरतूद। 27 वॉर्ड्स, 50% जास्त हे महिला आज बाहेर पडतायत। आणि या परिस्थितीमध्ये पुरुषांसाठी 2849 मुताऱ्या, महिलांसाठी 0 मुताऱ्या, आणि यासाठी असलेलं जेंडर बजेट मधलं प्रोव्हिजन 75 लाख रुपये। यावरती मी काही बोलण्याची गरज नाहीये। आपण सगळेच ठरवूया की हे काय आहे आणि हे कसं आपण पुढे घेऊन जाणार। नक्कीच, आणि हे कितपत योग्य आहे। आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। असीम जी, महिलांना त्यांची हा मूलभूत हक्क किंवा मूलभूत सुविधा मिळत नाहीये, याला काय सांगता येईल? सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांना मिळत नाहीये, हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे असं वाटतं? हो, नक्कीच हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे। सुप्रिया आणि त्यांच्या सगळ्या टीमचं सगळ्यांनीच अभिनंदन करायला पाहिजे। मी सामाजिक न्यायाचे प्रश्न बघत असतो महाराष्ट्रभर फिरत असताना, आणि मला मुद्दाम हे सांगायचं आहे की केवळ हा मुंबईतला प्रश्न नाही, तर कोल्हापूर, नागपूर, लातूर, उस्मानाबाद, सांगली या सगळ्या अशा अनेक शहरांमध्ये हा प्रश्न आहे की स्त्रियांचं अस्तित्वच आपण जणू काही नाकारलंय। की स्त्रिया सार्वजनिक जीवनात असतील, त्या बाहेर फिरतील, घराच्या बाहेर काही कामं करायला येतील, आणि त्यांना बाथरूमला जायची गरज असेल त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह असले पाहिजे, हा विचारच जर आपल्या पूर्ण प्रशासन व्यवस्थेमध्ये नाही तर ती अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। मग अशी आमदार नीलम गोरे बोलत होत्या तेव्हा मला असं अपेक्षित होतं की मुंबईमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे त्याच्याबद्दल त्यांनी शिवसेनेचं सरकार असल्यामुळे काहीतरी बोलायला पाहिजे होतं, पण नेमक्या मुद्द्यांना बगल देऊन आपण काहीतरी वेगळंच खूप सांगण्याचा प्रयत्न करायचा। याच्यातून काय होते की जबाबदारीची जाणीव ही प्रशासनामध्ये नाही, त्याच्यामुळे चांगलं गव्हर्नन्स असणं हा पण मानवी हक्कांचा भाग आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की जेंडर बजेटिंग हे आवश्यक आहे की महिलांच्या प्रश्नांसाठी, सोयीसाठी, सुविधांसाठी मानवी हक्कांच्या त्यांच्या मानवी हक्कांचा त्यांना उपभोग घेता यावा, फायदा घेता यावा म्हणून व्यवस्था असणं हे खूप आवश्यक आहे। खूप चांगली सूचना तुम्ही केलेली आहेत असीमजी। झी 24 तासशी बोलल्याबद्दल धन्यवाद। आपल्याबरोबर आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मलाताई सावंत प्रभावळकर। निर्मलाताई, काय वाटतं? आताच असीम सरोदे यांनी सांगितलेलं आहे की खरोखरच हा मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे, सूचनाही त्यांनी तशी केलेली आहे। काय वाटतंय आपल्याला? निश्चितच जे असीमने सांगितलं ती प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे। महिलांसाठी सेपरेट शौचालय किंवा प्रसाधनगृह असणं हे खरोखरच म्हणजे केवळ महाराष्ट्रात नाही, सर्व महिलांचा तो प्रश्न आहे। आणि विशेषतः महिला घराबाहेर पडतात, त्या गृहिणी असतील किंवा कामासाठी पडणाऱ्या महिला असतील, त्यांना खूप संपूर्ण म्हणजे त्यांना माहिती की त्यांना सोयी नाही त्याप्रमाणे त्यांना निघावं लागतं। बऱ्याच महिलांना कमी पाणी प्यावं लागतं, बऱ्याच महिलांना डायबिटीस असतो, काही महिला प्रेग्नंट असतात, काही हँडिकॅप असतात। या सगळ्या महिलांना म्हणजे स्वतःचा विचार करूनच घराबाहेर पडावं लागतं। कंटिन्युअस प्रवास असतो। तुम्ही रेल्वेची पण जर बघितलं, रेल्वेचे जर तुम्ही प्रसाधनगृह बघितलं तर तुम्हाला अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। म्हणजे विदिन रेल्वेच्या प्लॅटफॉर्म अंतर्गत बाहेर त्याने सुलभ शौचालय केलेत, तिथे प्रत्येकाला पैसे देणं शक्य नसतं। मुळामध्ये प्रसाधनगृह ही फी असली पाहिजे, परंतु आपल्याकडे ती मेंटेन करत नाही म्हणून आपण त्यांच्याकडून पैसे घेतो। पण तुम्ही प्रसाधनगृहाच्या आतमध्ये एवढा मोठा संसार मांडलेला असतो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे त्याचा बरोबर यूज झाला पाहिजे।
त्याच्यामध्ये भलत्याच यंत्रणाने ताबा घेतलेला आहे. आणखीन म्हणजे नको ते एलिमेंट सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी घुसले. नक्की हाही महत्वाचा मुद्दा आहे निर्मला ताई, आपण जो मांडलेला आहे. रात्री 12 नंतर बंद होतात ती संपूर्ण 24 आवर्स सुद्धा अवेलेबल नसतात. पण ठीक आहे, ड्युरिंग डे टाइम लेट नाईट पर्यंत ते उघडी पाहिजेत. पण मुंबई महानगरपालिकेने सेपरेट जेंडर बजेटिंग ठेवलं पाहिजे. स्त्रियांसाठी विशेष प्रसाधनगृह त्याने उपलब्ध केली पाहिजेत जागोजागी. आणखीन सगळ्याच ठिकाणी पे अँड यूज नाही तर महिला एसएचजी बचत गट झाले त्यांना पण तुम्ही कामाला लावून ते स्वच्छ ठेवण्याचं काम करा. कॉर्पोरेशनकडे प्रचंड नक्की अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आपण मांडलेला आहे. निर्मलाताई, झी24 तासशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आहेत आपल्याबरोबर. विद्याताई, काय वाटतंय, महिला म्हणून हा प्रश्न तुम्हालाही भेडसावला असेल अनेकदा, यावर काही आवाज उठवणार आहात का? येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही काही यावर मत मांडणार आहात किंवा सगळ्या राजकीय पक्षांच्या महिला आमदार या प्रश्नावर आमच्यासाठी तुमच्यासाठी एकत्र येताना आम्हाला पाहायला मिळणार आहे का? नाही, तुम्हाला मला सांगायला माहिती द्यायला आनंद वाटेल की एसटी स्टँडवर असू दे, रेल्वे स्टेशनवर असू दे, मुंबई महापालिका असू दे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी टॉयलेट असावं या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवती काँग्रेस मिळून खूप जवळजवळ गेले वर्षभर आम्ही कामं करतोय. आणि आमची संजीवनी या तर जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राच्या यांनी खास टॉयलेटसाठी वेगवेगळ्या कमिट्या नेमून महिलांना जबाबदारी दिलेली आहे की एसटी स्टँडवर आणि याचा पाठपुरावा करायचा. आणि मुंबईबद्दल बोलायचं तर मुंबईमध्ये बीएमसीने खरं तर हायवेला जे टॉयलेट्स आहेत, MMRDA जिथे 250 टॉयलेट्स हायवेवरती बांधणार होतं, तर बीएमसीने मुंबई महापालिकेने सांगितलं की ही जबाबदारी आम्ही पार पाडू. त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाला सांगितलं होतं की आपल्या विभागामध्ये पंचतारांकित टॉयलेट बांधायचं आहे, त्याच्यासाठी आपण जागा दाखवा. मी स्वतः नगरसेविका असताना अनेक ठिकाणी जागा दाखवल्या, पण मुंबई महापालिकेला टॉयलेट्सच्या बाबतीत बिलकुल गांभीर्य नाहीये, सिरियस नाहीये, त्यांना असं वाटतच नाही. आणि खास करून पावसाळ्याच्या सीझन मध्ये या टॉयलेटची नक्कीच प्रशासकीय स्तरावर नक्कीच सगळ्यांनीच हा प्रश्न खरं म्हणजे उचलून धरला पाहिजे. आणि आता ही खरं म्हणजे आजच्या महिलेची ही गरज आहे. विद्यार्थी, झी24 तासशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि याच अंतर्गत काय प्रमुख मागण्या आहेत महिलांच्या त्यावर एक नजर टाकूया. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित, मोफत आणि वेगळं शौचालय असावं. अपंग महिलांचा विशेष विचार करावा. महिलांच्या प्रसाधनगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महिला संघटना किंवा महिलांकडे असावी. कचरापेटी, सॅनिटरी पॅड्स यांची सुविधा त्यात असावी. आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. या प्रमुख मागण्या आहेत महिलांच्या. राईट टू पी या चळवळी अंतर्गत म्हणा किंवा मुळात आजच्या या महिलेच्या या मागण्या आहेत. जर मुख्यमंत्री, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, प्रशासन आणि सगळे राजकीय पक्ष जर आमचा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी या मागण्यांवर विचार करावा आणि त्यावर त्वरित काहीतरी अंमलबजावणी करावी, हीच आम्हा सगळ्या महिलांची अपेक्षा आहे. रोखठोक प्रश्नाची वेळ झालेली आहे. रोखठोक प्रश्न आम्ही आपल्याला सुरुवातीला विचारला होता, त्यावर काय कौल आलाय ते जाणून घेऊया. सरकार दरबारी स्वच्छतागृहांचा मुद्दा दुय्यम ठरतोय का? कौल पाहूया काय सांगतो आहे. 93.75% लोकांचं मत आहे हो, हा मुद्दा दुय्यम ठरतोय, तर 6.25% लोकांचं मत आहे नाही. आणि हा कौल राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी लक्षात ठेवतील ही आमची अपेक्षा आहे. जर सगळ्यांनी, या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिलं तर महिलांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळेल अशी आशा करायला हरकत नाहीये. या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतोय. मात्र तत्पूर्वी आभार मानते मी सुप्रिया सोनार, राईट टू पी चळवळीच्या सदस्य, आणि त्याचबरोबर डॉक्टर कामाक्षी भाटे, स्त्रीरोग तज्ज्ञ यांचे, आणि त्याचबरोबर समस्त ज्या राजकीय नेत्यांनी, महिला नेत्यांनी जे त्यांचे मत मांडलेलं आहे, त्याचबरोबर ज्या आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला फोन करून त्यांचं मत या कार्यक्रमात मांडलेलं आहे, त्यांचे सुद्धा आभार मानते मी. याबरोबरच या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. एक पाऊल. झी24 तास, एक पाऊल पुढे.